नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र सरकारतर्फे जबरदस्त योजना आली आहे। तुम्ही महिला आहात, बिझनेस करता आहे, स्टार्टअप तुमचा आहे, तर 1 लाख रुपयांपासून 25 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला अर्थसहाय्य मिळणार आहे। लेटेस्ट GR आलेला आहे, तुम्ही ते बघू शकता। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना याबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय। याची खासियत अशी आहे, 1 लाख रुपयांपासून 25 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला अर्थसहाय्य मिळणार आहे। तुम्ही महिला असाल तर नक्की या संधीचा फायदा घ्या। महाराष्ट्र शासनातर्फे हे अपडेट आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हा यांचा लेटेस्ट GR आहे। 9 जुलै 2024 रोजी हे अपडेट आलेलं आहे। थोडक्यात काय आहे, ज्या पण महिला आहे, ज्यांचा बिझनेस आहे, स्टार्टअप आहे, त्यांना अर्थसहाय्य पुरवण्यासाठी ही योजना आलेली आहे। मग कशा प्रकारे अप्लाय करायचं, इथे बघा अप्लाय करण्याची पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। नेमका ही स्कीम काय आहे, कशा प्रकारे आपण फायदा घेऊ शकतोय, कारण की आता निवडणुका सुरू आहे आणि अनेक जणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे आत्ताच संधी आहे, आत्ताच आपण फायदा घेतला पाहिजे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, जबरदस्त योजना आहे। डिटेलमध्ये तुम्हाला यांच्या PDF वरून समजून सांगतो। जसं की तुम्ही बघू शकताय हा GR आहे आणि यामध्ये सगळी माहिती दिली आहे। थोडक्यात काय आहे, महिला नेतृत्वातील जे स्टार्टअप आहे, म्हणजे असं नाही पूर्णपणे 100% महिलेच्या नावावर असेल। म्हणजे तुम्ही बिझनेस सुरू केलेला आहे, मग तुमची वाईफ आहे, आई आहे, त्यांना तुम्ही त्या स्टार्टअपमध्ये भागीदारी दिली आहे आणि 51% किंवा त्यापेक्षा जास्त त्या महिलेची भागीदारी आहे। म्हणजे थोडक्यात जो पण तुमचा बिझनेस आहे, स्टार्टअप आहे, तो तुमच्या घरातली जी महिला आहे तिच्या नावावर आहे किंवा महिलेने सुरू केलेला आहे, तर त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे। तुम्ही ते बघू शकताय, खाली स्क्रोल केल्यानंतर शासन निर्णय सुद्धा तुम्हाला दिसणार आहे। नेमका निर्णय काय तो समजून घ्या। राज्यातील ज्या महिला नेतृत्वातील स्टार्टअप आहे, प्रारंभिक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यात येणार आहे। त्यासाठी मान्यता सुद्धा दिलेली आहे। ओके, आता नेमका या योजनेचं स्वरूप काय ते समजून घ्या। तर जे महाराष्ट्रातील स्टार्टअप आहे, खास करून महिला नेतृत्वात सुरू आहे, त्यांच्यासाठी ही योजना आहे। त्यानंतर हे जे स्टार्टअप आहे, बिझनेस आहे, ते नाविन्यपूर्ण आहे, म्हणजे काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे, काहीतरी नवीन आहे। तसेच त्या बिझनेसच्या वृद्धीसाठी, त्यांना पाठबळ पुरवण्यासाठी त्यांना एक वेळचे अर्थसहाय्य पुरवलं जाणार आहे। मग 1 लाख रुपयांपासून 25 लाख रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे, ज्याद्वारे महिला स्टार्टअप स्वावलंबी बनतील, आत्मनिर्भर बनतील आणि देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असलेले राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची ओळख निर्माण करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे। त्यामुळे ही योजना आणली गेलेली आहे। ओके, आता किती मिळणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय। 1 लाख रुपयांपासून जास्तीत जास्त 25 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य प्रदान केलं जाणार आहे। ओके, आणि ते बघा या योजनेतील एकूण तरतुदीच्या 25% इतकी रक्कम शासनाद्वारे तुम्हाला दिली जाणार आहे। कोणासाठी तर बघा, मागास वर्गातील ज्या महिला आहे, आर्थिकदृष्ट्या मागास आहे, त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे तुम्ही कुठल्याही कास्टमधून जरी असाल तरी या योजनेचा फायदा घेऊ शकताय, पण 25% जे आहे ते आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहे, त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे। ओके, आता लाभार्थी पात्रता काय, म्हणजे कोण कोण इथे अप्लाय करू शकताय, तर सगळ्यात पहिली जी अट आहे ते तुमचा जो बिझनेस आहे तो रजिस्टर पाहिजे। ओके, कशा अंतर्गत रजिस्टर पाहिजे तर भारत सरकार झालं, महाराष्ट्र सरकार झालं, या अंतर्गत तो रजिस्टर पाहिजे। त्यानंतर सदर स्टार्टअप मध्ये जी महिला आहे, संस्थापक आहे किंवा सहसंस्थापक यांचा किमान 51% वाटा असणे गरजेचं आहे, तरच तो महिला स्टार्टअप असेल। पुरुषाच्या नावावर जास्त असेल तर ते चालणार नाही, महिलेच्या नावावर पाहिजे। त्यामुळे कमीत कमी 51% वाटा जो आहे तो महिलेच्या नावावर पाहिजे। महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान 1 वर्षापासून कार्यरत असावा। म्हणजे जर तुम्ही बिझनेस सुरू करणार आहात तर त्याच्यासाठी नाही मिळणार आहे, ऑलरेडी तुमचा स्टार्टअप आहे, ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे आणि 1 वर्ष त्याला झालेले आहे, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि अजून एक जी अट आहे जी की मला बिलकुल आवडलेली आहे, तुम्ही ते बघू शकताय, तुमची वार्षिक उलाढाल जी आहे ती 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असावी। म्हणजे जे स्टार्टअप आहे, जे 1 वर्षापासून जुने आहे, ज्यामध्ये महिलेचा 51% वाटा आहे आणि ज्याची वार्षिक उलाढाल 10 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत आहे,
त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 10 लाखांपेक्षा जर कमी तुमचा उलाढाल असेल तर तुम्हाला मिळणार नाही. या 2-3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. ओके, आता या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर कशी निवड केली जाणार आहे, तर आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म ते चेक करणार. चेक केल्यानंतर त्यांना योग्य वाटलं, तुमचं स्टार्टअप योग्य आहे, तुमचं काम योग्य आहे, तर तुमचं शॉर्टलिस्टिंग होईल आणि तुम्हाला ही आर्थिक मदत केली जाईल. मग यासाठी अर्ज कसा करायचा, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, याची सगळी लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ब्लॉग बनवला आहे, त्यामुळे अगदी सुटसुटीत तुम्हाला माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकताय आणि त्याद्वारे तुम्ही अप्लाय करू शकताय. इथे बघा PDF मध्ये सुद्धा सगळी माहिती दिली आहे. आता अप्लाय कसं करायचं ते समजून घ्या. थोडंसं झूम करून तुम्हाला समजून सांगतो. हे बघा, ही योजनेची अप्लाय करण्याची लिंक आहे. जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. कुठली कुठली इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो तुम्हाला इथे दिसून जाईल. जे मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्षापेक्षा जुना पाहिजे, 51% भागीदारी पाहिजे महिलेची, 10 लाख ते 1 करोड तुमचं वार्षिक उलाढाल पाहिजे आणि महाराष्ट्र सरकार अंतर्गत महाराष्ट्रामध्ये तुम्ही सुरू केलेलं आहे, ज्याला वुमन लीड करते आहे, त्यांना याचा बेनिफिट मिळणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या स्टार्टअपचं नाव टाकून घ्यायचं आहे. म्हणजे बिझनेस जो पण तुम्ही सुरू केला आहे त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. फिमेल फाउंडर नेम, ज्या महिलेने सुरू केलं आहे त्याचं नाव टाकायचं आहे. फाउंडर्स ईमेल, तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर कुठल्या कॅटेगरीमधून तुम्ही आहात, तर इथे बघा भरपूर कॅटेगरी आहे. जनरल आहे, त्याच्यानंतर EWS आहे, SC ST, ज्याच्यातनं तुम्ही असाल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही मागासवर्गीयमधून येत असाल तर तुम्हाला चांगली संधी आहे की राखीव जागासुद्धा आहे. जनरलमधून असाल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही कास्टमधून असाल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी 1 रुपया पण चार्जेसने, आधीच मी तुम्हाला सांगतो, इथं तुम्ही कुठल्याही सायबर कॅफे ETC ठिकाणी जातात तिथे तुमच्याकडे पैसे मागितले जातात. तर हा फॉर्म तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून, लॅपटॉपवरून फ्री ऑफ कॉस्ट भरू शकता आहे. मग महिलेची 51% भागीदारी आहे का, तर यसच करायचं आहे. नो कराल तर तुम्हाला फायदा मिळणार नाही. त्यानंतर तुमच्या टीमची साईज किती आहे, म्हणजे किती लोक काम करताय, 3 करताय, 4 करताय, जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे. सेक्टर तुमचं कोणतं आहे, ॲग्रिकल्चर आहे, एज्युकेशन आहे, हेल्थ केअर आहे, जे पण असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कंपनी टाईप कोणता आहे ते टाकून घ्यायचं आहे. प्रायव्हेट आहे, पार्टनरशिप आहे, जे असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कंपनी कधी रजिस्टर झालेली आहे ते टाकून घ्यायचं आहे. हे याच्यासाठी विचारलं आहे कारण की 1 वर्ष जुनी पाहिजे तुझी कंपनी, त्यामुळे तुमचं जे पण स्टार्टअप डेट आहे ती 1 वर्षापेक्षा जुनी पाहिजे. त्यानंतर जे पण तुमचं रजिस्टर सर्टिफिकेट आहे त्यावर तुमचा नंबर असेल तो टाकायचा आहे. कंपनीची वेबसाईट असेल तर टाका, नसेल तर बनवून घ्या. फ्रीमध्ये तुम्ही वेबसाईट बनवू शकताय. आयकॉनिक मराठी चॅनलवर मी भरपूर सारे व्हिडिओज टाकले, त्यावरून सुद्धा तुम्ही बघून इझिली वेबसाईट बनवू शकताय. ओके, त्यानंतर कंपनीचा रजिस्टर ॲड्रेस टाकायचा आहे. जिल्हा कोणता आहे, सिटी कोणती आहे. त्यानंतर जे पण तुमचं स्टार्टअप आहे त्याबद्दल तुम्हाला काहीतरी भारी भारी लिहायचं आहे, जेणेकरून यांना वाटेल की तुमचं सिलेक्शन व्हावं. मग जे पण तुमचं स्टार्टअप असेल, मग शैक्षणिक फील्डमध्ये आहे, ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आहे, फायनान्स फील्डमध्ये आहे, तर त्या रिलेटेड तुम्हाला काहीतरी भारी इथे लिहून घ्यायचं आहे आणि त्याबद्दल माहिती द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय या स्टार्टअपमध्ये, कारण की तुम्हाला पैसे पाहिजे आहे, मग तुम्हाला काहीतरी अडचण येत असेल म्हणूनच पैसे पाहिजे आहे, मग त्याबद्दल माहिती द्यायची आहे. तुम्ही एखाद्या CAची मदत घेऊ शकताय किंवा ज्याचं इंग्लिश चांगलं आहे त्याची मदत घेऊ शकताय किंवा ChatGPT, गुगल बारची मदत घेऊन तुम्ही इथे ही माहिती लिहू शकताय. ओके, कुठले प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस तुम्ही देतात त्याची माहिती द्यायची आहे. बाकी सोपे प्रश्न तुमच्या बिझनेसबद्दलच विचारलेले आहे, त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. करंट फंडिंग स्टेटस, तुम्ही कुठून फंडिंग घेतलेली आहे का, काय आहे त्याची माहिती द्यायची आहे. त्याच्यानंतर टर्नओव्हर किती आहे त्याची माहिती द्यायची आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहे. सगळे डॉक्युमेंट आहेत, जसं की तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, तुमचं ऑडिट, त्याच्यानंतर तुमचा लोगो, त्याच्यानंतर जो फाउंडर आहे त्याचा फोटो, म्हणजे ज्या महिलेचा फोटो पाहिजे आहे, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही ह्या ज्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे ना, त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इथे किती मिळणार आहे, तर तुम्हाला 1 लाख रुपयांपासून 25 लाख रुपयांपर्यंत मदत केली जाणार आहे. त्यामुळे जबरदस्त योजना आहे. ज्या पण महिला आहेत नक्की त्यांना सांगा, कारण की स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आता प्राधान्य देणं सुरू झालेलं आहे. खास करून महिलांसाठी योजना आहे, नक्की फायदा घ्या. आणि अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी जसं की पिंक रिक्षा योजना झालं, लाडकी बहीण योजना झालं, रेशन कार्डच्या योजना झाल्या, किंवा जॉब अपडेट झाले, बिझनेस आयडिया झाले, विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप झाले. त्यामुळे नक्की आपलं व्हॉट्सअप चॅनलची लिंक, इंस्टाग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.